इचलकरंजीतील यंत्रमा कारखान्यातील दिवाणजी म्हणून काम करणाऱ्या शेखर महंत शेट्टी यांच्या अपघाती मृत्यू दाव्यात इचलकरंजी इथल्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानं इन्शुरन्स कंपनीच्या जंगम मालमत्तेची जप्ती सुरू केल्यानंतर 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी उशिरा महंत शेट्टी यांची नुकसान भरपाई न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं न्यायालयात जमा केली. ॲडव्होकेट C.B. कोरे यांच्या युक्तिवादामुळं महंत शेट्टी यांच्या वारसाला न्याय मिळालाय. शेखर महंत शेट्टी आणि त्यांची पत्नी महादेवी हे इचलकरंजी इथल्या भोनेमाळ परिसरात राहत होते. शेखर महंत शेट्टी हे एका यंत्रमा कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करत होते. महंत शेट्टी हे कामावर जात असताना 13 जानेवारी 2017 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी महादेवी यांनी पतीच्या अपघाती मृत्यू प्रकरणी टँकर मालक आणि न्यू इंडिया कंपनीविरोधात न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. मात्र इन्शुरन्स कंपनीचे वकील ॲडव्होकेट दंडगे यांनी कामकाज चालवण्यात टाळाटाळ केल्यानंतर न्यायालयाने कंपनीचे वकील बदलले होते. सन 2024 मध्ये इचलकरंजी न्यायालयातील जिल्हा सत्र न्यायाधीश M.A. भोसले यांनी अपघातग्रस्त महंत शेट्टी यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेरीस मयत शेखर महंत शेट्टी यांची पत्नी महादेवी यांनी न्यायालयात नुकसान भरपाईसाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या जंगम मालमत्तेच्या जप्तीची मागणी केली. त्यानुसार न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या जंगम मालमत्तेची जप्ती करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश M.A. भोसले यांनी दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार 18 फेब्रुवारी 2026 रोजी इचलकरंजी इथल्या न्यू इंडिया कंपनीच्या कार्यालयातील जंगम मालमत्तेची जप्ती सुरू केल्यानंतर सायंकाळी उशिरा इन्शुरन्स कंपनीने महंत शेट्टी यांची अपघात नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली. ही माहिती महंत शेट्टी यांचे वकील ॲडव्होकेट C.B. कोरे यांनी दिली आहे. 2019 पासून 2022 पर्यंत ॲडव्होकेट दंडगे यांनी पुरावा करण्यासाठी वेळ घेतला, दीर्घ कालावधी घेतला. परंतु त्यांच्याकडून वेळेवर काम चालण्यास होत असलेली टाळाटाळ कंपनीच्या लक्षात आल्यानंतर विमा कंपनीने त्यांच्याऐवजी दुसरे वकील DM देसाई मॅडम यांना वकील म्हणून नेमलं गेलं. त्यांच्याकडून काम चालवलं गेलं वेळेत. पण कामाचा निकाल झाला तो 8/8/2024 ला. 3 महिन्यामध्ये पैसे भरायचा आदेश न्यायमूर्ती भोसले साहेब, जिल्हा व सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांनी दिला. परंतु मिलिंद भोसले, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दिला. परंतु त्या आदेशाची कुठलीही दखल न घेता विमा कंपनीने सदरची रक्कम कोर्टामध्ये जमा केली नाही. शेवटी नाइलाज असतो की माझ्या पक्षकार महादेवी महंत शेट्टीसाठी की आम्ही वसुलीची दरखास्त दाखल केली रक्कम वसुलीसाठी. तर त्या दरखास्तीमध्ये सुद्धा त्यांनी वकीलपत्र घातलं. परंतु वकीलपत्र घालून पैसे कधी भरतो हे उल्लेख न करता फक्त एवढाच उल्लेख केला की दरखास्तीला म्हणणं मांडतो. तर दरखास्तीला म्हणणं मांडतो हा त्यांनी युक्तिवाद केला लेखी, म्हणजे एकच अर्ज दिला. शेवटी तरी पण वेळेत पैसे भरले नाहीत म्हणताना न्यायमूर्ती भोसले साहेब यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची जप्ती करून वसुली करावी अशा पद्धतीचा आदेश दिला. या आदेशाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यानंतर शेवटी की महादेवी महंत शेट्टी यांच्या उपस्थितीत व न्यायमूर्ती भोसले साहेबांच्या आदेशान्वये बेलीपांच्या मार्फत तारीख डॅश रोजी की न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची जप्ती सकाळी 12 वाजल्यापासून जंगम जप्ती संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चालू होती. त्यासाठी जप्तीचं मटेरियल नेण्यासाठी ट्रकही खाली बोलवले होते. यंत्रणा संपूर्ण बेलीपाणी लावली होती. बेलीपाणी मध्ये चहा सुद्धा घेतला नाही, सतत कंटिन्यू काम केलं आणि शेवटी 5:30 वाजता कंपनीने सदरची रक्कम महंत शेट्टी यांच्या नावावर भरण्यासाठी ती कोर्टात जमा केली.
दरम्यान न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं यापूर्वी देखील अपघातग्रस्त कुटुंबियांच्या नातेवाईकांना भरपाई देताना टाळाटाळ केल्यानं इन्शुरन्स कंपनीला न्यायालयानं दंडही ठोठावलाय, अशी माहिती ॲडव्होकेट CB कोरे यांनी दिली आहे. आणि अशा घटना यापूर्वी सुद्धा विमा कंपनीनं याच विमा कंपनीकडं झालेल्या आहेत. यासाठी विमा कंपनीला कोर्टासमोर खोटी माहिती दिली, आपल्या विमा पॉलिसी, आपल्या वाहनाची विमा पॉलिसी असताना सुद्धा नाही म्हणणे, यासाठी 2 लाखाचा दंड झालेला आहे. आणि शिवाय ज्यांना दंड झाला, ज्यांच्यावर अपघातात त्यांचे पती मृत्यू झाले होते, मयत झाले होते, तर त्याच्यासाठी सुद्धा की केस नंबर 470/22/12 मध्ये की त्या पक्षकारांना सुद्धा कोर्टाने अधिकार दिलेत की इन्शुरन्स कंपनीचे जे अधिकारी आहेत, ज्यांनी केस चालवण्यास निष्काळजीपणा केला, ज्यांनी केसमध्ये माहिती खोटी कोर्टासमोर दिली, त्यासाठी त्यांनाही 50,000 रुपये दंड केला आणि कंपनीला 2 लाख रुपये दंड केला. या घटनेमुळे काही विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब समोर आली आहे. मात्र या घटनेत वकिलांच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाकडून न्याय मिळाला आहे.